नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता आजी, सुमित्रा, शर्वरी सगळ्या जणी बोलत असतात आणि म्हणतात की ती बाई जरा ओळखीची वाटत होती, कोण असेल ती. तर तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येत म्हणते की मी. ते ऐकून आजी म्हणते काय, तर सर्वांना मोठा धक्का बसतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे असं जानकी वहिनीला वाटू शकतं, कारण त्यांच्या नजरेतून बघितलं तर ती बाई मीच असणार असे आता ऐश्वर्या ही सगळ्यांना सांगते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की काय बोलतेस तू ऐश्वर्या, आणि जानकीला असं का वाटेल बरं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की तेच वाटेल, मी सांगते ना. आणि आई बघा, आता ते आल्यानंतर मीच होती ते असं तुम्हाला पटवून देतील, आणि त्या तुम्हाला असंही सांगतील की पैसे देऊन मीच त्या गारुड्याला बोलवलं आणि मीच नानांच्या रूममध्ये साप सोडायला लावलं असे त्या सांगतील. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अगं काय बोलते सात्या तू. तर लगेचच ऐश्वर्या म्हणते की शेरूताई, तुम्ही इथे मध्ये मध्ये येतात ना, तेव्हा इथे काय चाललंय ते तुम्हाला नाही माहिती. ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनी ना प्लान करतात, प्लान आजकाल, आणि त्यांचे प्लान जर फेल झाले ना मग त्या सगळं माझ्यावर ढकलवतात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं जानकीवर असा आरोप करून काय करतेस तू ऐश्वर्या, आणि कसले प्लान करते ती जानकी, काय बोलतेस तू ऐश्वर्या. इकडे आता ऐश्वर्यानेच हे सगळं घडून आणलं असे आता जानकी ही तिच्या बेडरूममध्ये ऋषीला सांगत असते. तेव्हा आता लगेचच जानकी म्हणते की हो हो, हे सगळं तिनेच केलंय. तर आता ऋषी म्हणतो की पण आपल्याला तिच्या विरोधात काही पुरावाच नाही आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की आहे ना, एक पुरावा आहे, आणि जेव्हा नाना शुद्धीवर येतील ना तेव्हाच मग सत्य बाहेर येईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाना शुद्धीवर येईपर्यंत अजून कोणकोणत्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे काय माहिती. ऐश्वर्या म्हणते की हे मी नाही, तर जे काही झालंय ना ते सगळं जानकी वहिनीने केलं, हे मी तुम्हाला नुसतं सांगणार नाही तर सिद्धच करून दाखवणार आहे. मोठे डोळे करत आजी म्हणते की अगं काय सिद्ध करून दाखवणार आहेस. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आजी मला एक सांग ना, मगाशी त्या माणसाला पकडलं तेव्हा तो माणूस काय म्हणाला. तेव्हा तो आजी म्हणाली की तो म्हणत होता मला सोडा, मला सोडा. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की त्यानंतर काय म्हणाला तो, कोणत्या रंगाची साडी घातली होती त्या बाईने. तर आजी म्हणते की आबोली कलरची. तर आता ऐश्वर्या म्हणते की आपल्याकडे आबोली रंगाची कोण साडी घालतंय, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही घालताय का. तर आजी म्हणते की छे छे, मला आबोली कलरच आवडत नाही. सुमित्रा म्हणते की माझ्याकडेही नाही. तर आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की आपल्याकडे आबोली कलरची साडी फक्त जानकी वहिनीच घालतात. ऐश्वर्या म्हणते की आणि त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे त्या बाईच्या डोक्यावर पदर होता, आणि आपल्या घरात डोक्यावर पदर घेणारी एकच व्यक्ती आहे, आणि ती म्हणते जानकी वहिनी. ते ऐकून आता सुमित्राला मोठा धक्का बसलेला असतो. ऐश्वर्या म्हणते की याचा अर्थ काय होतो हे सांगण्याची गरजच नाही आहे, सगळं सत्य तुमच्या समोर आहे. ते ऐकून आजी म्हणते की माझा तर विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा आता हे सगळं जानकी करेल, तर सुमित्रा म्हणते की मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या तो तर भलतंच बाई, जानकीने साप सोडला आणि जानकीला साप सोडला, हे असं कसं. तर आता ऐश्वर्या म्हणते की आई तुम्हाला कसं कळत नाहीये, तुम्ही किती भोळ्या आहात. अहो तो साप त्यांच्यासाठी नव्हताच, तो साप नानांसाठी होता. ते ऐकून आता सुमित्राला मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात शर्वरी म्हणते की पण ते असं का करतील. तर ऐश्वर्या म्हणते की कारण नाना जर शुद्धीवर आले ना तर जानकी वहिनींनीच नानांना ढकललं हे नाना सांगतील ना म्हणून. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की खरं तर आपल्या नानांची पुण्याई म्हणजे साप सोडूनही नानांना साप नाही डसला, तर जानकी वहिनींना शिक्षा मिळाली. त्या सापाने जानकी वहिनीवरच डाऊस केला आणि त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला असे ऐश्वर्या आता सगळ्यांना समजावते. तेव्हा आता ते सगळं ऐकून शर्वरी म्हणते की नाही ग आई, जानकी वहिनी असं काही करणारच नाही, माझा पक्का विश्वास आहे. तेव्हा आजी म्हणते की तुम्ही दोघीही भोळ्या आहेत ग, एकीला झाकावं आणि दुसरीला उघडावं. तेव्हा आता आजी म्हणते की जानकीने तुम्हाला फसवलं तरीसुद्धा तिच्या दोषावर तुम्ही पांघरून घालता. तुम्ही एक काम करा, इथून पुढे त्या जानकीला ना नानांच्या आसपासही फिरकू देऊ नका, कारण तिच्या डोक्यात जो नाग फणा काढून बसलाय ना ते आपल्याला कळणार नाही. तेव्हा आता सुमित्रा देखील विचार करते की खरंच जानकीने यांच्या रूममध्ये साप सोडला असेल का, जे ऐश्वर्या बोलते ती. इकडे आता रात्री ही सगळेजण झोपलेले असताना अंधारात जानकी ही नानांच्या रूममध्ये येते आणि उशी घेऊन नानांचे तोंड दाबू लागते.
स्वप्न आता सुमित्राला पडते आणि पटकन आता सुमित्रा उठून बसते आणि नानांकडे बघते. तर आता लगेच सुमित्रा म्हणते की एक तर डोळा लागत नाही रात्रीचा आणि पहाटे डोळा लागला तर हे असे घाणेरडी भयानक स्वप्न पडली. तेव्हा नक्की हे काय आहे? म्हणतात पहाटेचे स्वप्न खरे होतात, हे खरं होईल का असे आता सुमित्रा विचार करते. सुमित्रा म्हणते की ते खोटे दागिने, तो अपघात, ते साप आणि हे सगळं काय सुरू आहे? आमच्या घरावरती कोणतं मोठं संकट तर येणार नाही ना, अशी भीती आता सुमित्राला वाटलेली असते. आणि आता देवी आई तूच यातून वाचव असे सुमित्रा देवी आईकडे प्रार्थना करते. इकडे आता दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या ही किचनमध्ये येते आणि आता सुमित्रासाठी सूप बनवते. ऐश्वर्या म्हणते की वा क्या बात है. सूप आईला भरवता भरवता त्यांना पुन्हा समजावता देखील येईल. आणि आता तेवढ्यात जानकी तिथे येते आणि म्हणते की काय बनवलंस तू? तर ऐश्वर्या म्हणते की सूप. तर जानकी म्हणते की पण नाना सूप पित नाही ना. तर आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की नानांसाठी नाही ग, ही आईंसाठी. नानांची विकेट तर मी पाडली आता दुसऱ्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आईची विकेट. तेव्हा आता लगेच जानकीला मोठा धक्का बसतो आणि जानकी म्हणते की काय बोलतेस तू ऐश्वर्या आणि काय घातलंयस त्या सूपमध्ये? तेव्हा आता लगेचच ऐश्वर्या म्हणते की त्याच्यात मी चिमूटभर मीठ आणि चिमूटभर विष घातलंय आणि आता रणदिवेंचंच मीठ खाऊन मी रणदिवेंनाच उद्ध्वस्त करणार. तर आता पटकन जानकी ते सूप आपल्याकडे घेऊ लागते. तेवढ्यात ऐश्वर्या ती डिश बाजूला करते. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या हे सूप घेऊन तू आईंच्या खोलीमध्ये अजिबात जायचं नाही आणि मी तुला सांगितलंय ना. तर लगेचच ऐश्वर्या म्हणते की अगं काय चाललंय तुझं? मी तुला सांगितलं ना, यामध्ये मी काहीच घातलं नाही, काय करतेस तू हे? ऐश्वर्या म्हणते की एवढाच जर तुला माझ्यावर संशय वाटत असेल ना तर घे हे सूप आणि घे पिऊन बघ, असे म्हणत तो सुपाचा चमचा जानकीसमोर धरते. तर आता जानकी बाजूला होते आणि आता ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते की का ग माझ्या कामामध्ये काळ्या मांजरासारखी आडवं आडवं येतेस? घे घे पी बघ याच्यामध्ये काही आहे का. तेव्हा आता त्या झटापटी जानकी ही ती डिश बाजूला लोटते आणि पटकन त्या प्लेटमधील सूप आता सगळं खाली सांडते. तर त्याच वेळेस आता सुमित्रा तिथे आलेली असते आणि सुमित्राच्या पायावर ते सूप पडते. तेव्हा आता पाठीमागून ऋषी, सारंग, सौमित्र देखील तिथे आलेले असतात. तर आता लगेचच नाटक करत आता ऐश्वर्या ही सुमित्राच्या पायाजवळ येते आणि पदराने सुमित्राचा पाय पुसत म्हणते की आई तुम्हाला भाजलं तर नाही ना, गरम होतं ते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की भाजल्याचं सोडून दे, पण तुमच्या दोघींचं भांडण बघून ना मनाला चटके बसतायत आणि धक्के बसतायत. काय चाललंय तुमचं हे? सुमित्रा म्हणते की अगं काय चाललंय हे तुमचं वागणं? आणि जानकी आज आता सर्रास तुझा आवाज तर चढायलाच लागला या घरात. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या तुला नानांची जर एवढी काळजी आहे तर तुला एवढंसुद्धा भान नाही का नाना शेजारच्याच खोलीमध्ये आहेत म्हणून? आणि मी समोर येऊन बघते की काय तर तुमच्या दोघींची ही अशी भांडणं चालू. तेव्हा आता नाटक करत ऐश्वर्या म्हणते की आई मला तुमच्या सेवा करायची हक्क नाही आहे का? ऐश्वर्या म्हणते की नाही मान्य आहे मला, इतके वर्ष जानकी वहिनींनी तुमची सेवा केली, पण आता दुसऱ्या सोनेलासुद्धा तुमची सेवा करायचा चान्स मिळतोय तर यांच्या पोटात काय दुखतंय ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. राग येऊन ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनी तुम्हाला मान हवाय ना, घ्या तो मान. तुम्हाला मोठेपणा हवाय ना, तो सुद्धा घ्या, पण मला फक्त नानांची आणि आईंची सेवा करायची. तेव्हा आता एवढं माझ्याकडून तुम्ही हिरावून घेऊ नका जानकी वहिनी, असे ऐश्वर्या बोलते आणि सुमित्राला म्हणते की मला ते सूप मी नानांसाठी नाही तर तुमच्यासाठी बनवलं होतं. नानांची तुम्ही एवढी काळजी घेता, तुम्हाला झोपसुद्धा येत नाही, तेव्हा तुमची काळजी कोण घेणार? म्हणून मी तुमच्यासाठी हे सूप बनवलं आणि ते घेऊन जात होते, असे आता ऐश्वर्या सुमित्राला सांगते. ऐश्वर्या म्हणते की मी सूप बनवलं तर ह्या कशा म्हणतात मला की कशाला बनवलं हे सूप? तुझी हिंमत कशी झाली? मी केलं असताना मी घेऊन गेले असते आईसाठी. तर आता लगेचच इकडे जानकी ऐश्वर्यावर भडकत म्हणते की अगं ऐश्वर्या किती खोटं बोलतेस आणि आमच्या आश्रमात एकच सांगायचे, खोटं बोलणाऱ्यांचं वय पटापट वाढतं. तर लगेचच आजी पुढे होत म्हणते की जानकी काय बोलतेस तू? मी जपमाळ जपत होती ना, मी सगळं ऐकलं आणि तू असं म्हणाली की तिला तू आईच्या रूममध्ये जायचं नाही, आईच्या खोलीजवळही भटकायचं नाहीस. आजी म्हणते की घे तुझ्या मुलीची
शपथ आणि बोल हे की असं तू म्हटलीच नाही म्हणून. तर आता लगेचच जानकी म्हणते की शपथ घेण्याची काही गरज नाही, कारण मी असं म्हणाले होते, पण त्यामागे काहीतरी हेतू होता. कारण त्या सूपमध्ये काहीतरी मिसळलं होतं ह्या ऐश्वर्याने, म्हणून नानांसारखं तुम्हालासुद्धा काही होऊ नये म्हणून मी असं बोलली. ते ऐकून आता आणखीनच सुमित्रा खूप घाबरलेली असते. तेवढ्यात हात करत ऐश्वर्या म्हणते की बस. ऐश्वर्या म्हणते की हे असले खोटे आरोप तुम्ही माझ्यावर करू नका. ऐश्वर्या म्हणते की थांबा, तुम्हाला संशय येतो ना मी त्या सूपमध्ये काहीतरी टाकलंय असे म्हणत पटकन त्या पातेल्यामधलं सूप आता ऐश्वर्या पुन्हा घेऊन येते. आणि ते सूप एका डिशमध्ये घेऊन पटापट ते सूप ऐश्वर्या स्वतः पिऊन टाकते. तर सगळेजण ऐश्वर्याकडे बघत असतात. आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की बघा आई, काही झालं का? मी अख्खं सूप संपवलं मी. ऐश्वर्या म्हणते की बघा मला काय झालं. तर जानकी, सुमित्रा सगळेजण आता ऐश्वर्याकडे बघतच राहतात. ऐश्वर्या म्हणते की तुमच्यासारखं नाही आहे माझं जानकी वहिनी, नानांना ढकलून सगळा आळ माझ्यावर घालायचा. मी आईंसाठी ते सूप बनवलं होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की बस झालं ऐश्वर्या, बस. जानकी म्हणते की 10 वेळा जरी ओरडून सांगितलं तरी खोटं कधी खरं होत नाही. जानकी म्हणते की आणि हेच सत्य आहे, जेव्हा नाना शुद्धीवर येतील ना तेव्हा आपोआप सत्य बाहेर येईल. तर त्याच वेळेस लगेच आता सुमित्रा म्हणते की जेव्हा ती शुद्धीवर येतील ना तेव्हा ती तुमच्या दोघींचे भांडणं बघून त्यांची शुद्ध पुन्हा हरपेल की काय अशी मला आता भीती वाटायला लागली. सुमित्रा म्हणते की काय हे तुमचे भांडणं, या घरातली शांतीच तुम्ही भंग करून टाकली. माझ्यासाठी आणि यांच्यासाठी करण्याची कर्तव्य भावना केव्हाच तुमच्या मनातून निघून गेली आणि राहिली ती ही घाणेरडी भांडणाची वृत्ती, असे आता सुमित्रा दोघींना सांगते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की नानांसाठी कोणालाही करण्याची काहीच गरज नाहीये, कारण त्यांची बायको अजून जिवंत आहे. आणि मी आज तुम्हा दोघींना बजावून सांगते की यापुढे नानांच्या खोलीत तुम्ही दोघींनीही पाऊल टाकायचा नाही. ते ऐकून जानकी आणि ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता हात जोडून लगेच जानकी म्हणते की आई, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण अशी काही शिक्षा देऊ नका. तर आता सुमित्रा म्हणते की मला जे हवं ना तेच मी करणार. त्यांच्यासाठी तुम्ही दोघींनी आता काहीच करण्याची गरज नाही आहे, कारण आता त्यांची सगळी जबाबदारी मी उचलणार, असे आता सुमित्रा आता दोघींनाही सांगते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की खरं तर मी इथे यासाठी आले होते की यांच्या किल्ल्या कुठे ठेवल्या. तर जानकी म्हणते की थांबा, मी कपाटातून काढून देते. तर आता लगेचच आता सुमित्रा म्हणते की काही गरज नाही आहे कुठे जाण्याची, त्या किल्ल्या परत माझ्याकडे दे. तेव्हा ती ऐकून आता जानकीला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता घराची जबाबदारी आणि घराच्या चाव्या देखील सुमित्राने आता स्वतःकडे घेतलेल्या असतात. आणि आता लगेचच जानकीकडे बघत सुमित्रा म्हणते की किल्ल्या दे, तुला सांगितलेलं कळत नाही का? तर आता जानकी तिच्या कमरेच्या चाव्या आता सुमित्राकडे देते. तर ऐश्वर्या खूप खुश झालेली असते. इकडे आता त्या चाव्या हातात घेत सुमित्रा म्हणते की मला वाटलं होतं माझा या घरातला आनंद माझ्या 2 सुन्या घरात आल्यानंतर वाढेल, पण वाढला तो या घरातला फक्त द्वेष. कारण या चाव्यांचं वजन पेलवेल एवढा शहाणपणा माझ्या दोघीही सुनामध्ये नसल्याचे आता सुमित्रा त्यांना सांगते. तेव्हा आता ऋषिकेशला देखील मोठा धक्का बसलेला असतो. आणि ऋषिकेश आता जानकीकडे जानकीला म्हणतो की चांगल्या व्यक्तीसोबत नेहमी हे असंच वाईट होतं. तेव्हा आता असं गप्प बसून हे प्रश्न सुटत नाही, त्यासाठी मी आता आईंकडे या विषयावर बोलणार आहे, असे आता ऋषी जानकीला बोलतो. आणि पटकन आता ऋषिकेश हा सुमित्राकडे येतो. आणि लगेचच ऋषिकेश म्हणतो की ज्या आईला मी ओळखतो ती आई तू नाही आहेस. तर लगेचच सुमित्रा म्हणते की आज तू तुझ्या बायकोला बरोबर बोलतोस आणि तुझी आई चुकीची झाली की काय? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की आई मायेच्या प्रेमाने मुलांना वाढवते आणि बायको पिकलेले फळ चाकून त्याचे सालपटं खाली टाकून निघून जाते. सुमित्रा म्हणते की तीच बायको पिकलेल्या फळासारखं त्या मुलाला आपल्या पदरात टाकून घेऊन निघून जाते. तर लगेचच ऋषिकेश म्हणतो की तो मुलगा म्हणजे सावत्र मुलगा आहे, हे तू विसरलीस का आई? ते ऐकून आता सुमित्राला मोठा धक्का बसलेला असतो. आणि ऋषिकेशने तो तिचा सक्का नाही तर सावत्र मुलगा आहे हे आता सुमित्राला दाखवून दिलेले असते. आणि खडदिशी सुमित्राचे डोळे उघडवलेले असतात. तेव्हा आता
सुमित्राच्या डोक्यात आता शहाणपण येणार का सुमित्रा पुन्हा जान्हवीवरती विश्वास ठेवून जान्हवीकडे कशा चाव्या देणार हे बघण्यासाठी आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.